नमस्कार, सुलूस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत दुधापासून तयार होणारी एकदम क्रीमी, मलाईदार, दाणेदार, स्वादिष्ट अशी मटका कुल्फी. ही कुल्फी बनवण्यासाठी कंडेन्स मिल्क, कॉर्नफ्लॉवर आणि क्रीम काहीही लागणार नाही. कमी खर्चात शाही मटका कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची याची डिटेल रेसिपी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर चला रेसिपी सुरू करूया. सर्वात प्रथम आपण गॅस ऑन केलेला आहे. मंद आचेवर आपण एक नॉनस्टिकी पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये फुल फॅट म्हशीचं दूध आपण यात 1 लिटर घातलेलं आहे. जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल तर जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्या तळाला थोडंसं पाणी घालून मग त्यात दूध घालायचं आहे, जेणेकरून दूध खाली लागणार नाही. दूध उकळताना साईडला जे साय येते ती आपल्याला पुन्हा मध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता त्यामध्ये थोडंसं केसर घालूया. आता मिक्स करून घ्यायचं आहे. केसर घातल्यानंतर दुधाचा रंग थोडासा क्रीम कलरचा व्हायला लागतो. केसरचा फ्लेवर हळूहळू दुधात उतरतो. त्यानंतर त्याचा रंगही बदलायला लागतो. आता यामध्ये आपण वेलची पावडर घालूया 2 चमचे. आता यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. इथे मी 100 ग्राम साखर घेतलेली आहे. ही 1/4 कप आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्त साखर घालू शकता. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता आपण याला आणखीन थोडंसं उकळून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहे. 10 ते 12 बदाम, 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 पिस्ता याला कट करून आपण घेतलेले आहे. जर तुम्हाला कट करून टाकायचे नसेल तर त्याला पाण्यात भिजवून नंतर मिक्सरमध्ये पेस्ट करूनही तुम्ही घालू शकता. आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनिटांनंतर आपलं मिश्रण चांगले रवेदार आणि घट्ट झालेले आहे. अशा स्टेजला आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. मिश्रण थंड झाल्यावर ते आणखी थोडं घट्ट होतं. तुम्ही बघू शकता मिश्रण थंड झालेलं आहे आणि अगदी दाटसर झालेलं आहे. आता आपण याला मोल्डमध्ये भरून घेऊया. मातीची कुल्हड असेल तर त्यामध्ये भरायचं आहे. जर तुमच्याकडे कुल्हड नसेल तर तुम्ही वाटी किंवा ग्लासमध्येही याला जमवू शकता. या ठिकाणी माझ्याकडे काही मातीचं कुल्हड आहे आणि काही चिनी मातीचे कुल्हड आहे. त्यामध्ये मी हे मिश्रण घालून घेणार आहे. आता उरलेलं मिश्रण मी कुल्फी मोल्डमध्ये भरते आहे. तुमच्याकडं कुल्फी मोल्ड नसेल तर तुम्ही कागदी चहाचे कप आहे त्यामध्येही तुम्ही हे जमवू शकता. फ्रेंड्स, चॅनलवर समर स्पेशल रेसिपीमध्ये खूप सारे आईस्क्रीम आणि कुल्फी, विविध शरबताचे रेसिपी आहे. जर तुम्हाला त्या पाहायच्या असेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही त्या रेसिपी पाहू शकता. आता हे कुल्हड आपण रॅप पेपरनी रॅप करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामध्ये आईस तयार होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही रॅप पेपरने याला पॅक करून घ्यायचं आहे. वरतून एक रबर लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तिन्ही कुल्हडला आपण रॅप पेपरने रॅप करून घेतला आहे. कुल्हड आणि कुल्फीचा मोल्ड फ्रीजरमध्ये 7 ते 8 तासासाठी सेट करायला ठेवला होता. आता तुम्ही बघू शकता 7 ते 8 तास झालेले आहे. त्यानंतर आपण फ्रीजरमधून हे मोल्ड काढून घेतलेले आहे. आता हे मोल्ड आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवर 5 मिनिटं ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्ही याला सर्व करू शकता. मटका कुल्फीचं टेक्स्चर एकदम मलाईदार असं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे. कुल्फी मोल्डमधली कुल्फी छान झाली आहे. अशी क्रीमी मटका कुल्फी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सुलूस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.